महाराष्ट्रात विद्यार्थी रस्त्यावर का उतरतात? एमपीएससीचा हा आक्रोश का चालू आहे सांगते. त्यासाठी आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. समस्या काय आहे बघा. गोष्ट एकदम सोपी आहे. एमपीएससीची ॲडव्हर्टाइजमेंट आली. किती लेट, इतकी लेट की विद्यार्थ्यांची एज लिमिट क्रॉस होऊन गेली. पण सरकारने एज लिमिट डेट काय ठेवली माहिती आहे? 1 नोव्हेंबर 2025. पण विद्यार्थी म्हणतात की हीच डेट 1 जानेवारी 2025 ठेवा आणि ते पूर्णपणे बरोबर आहे. कारण ॲडव्हर्टाइजमेंटच इतकं लेट आलं की एज बारच्या आधी फॉर्म भरायचा चान्सच मिळाला नाही. आता कल्पना करा एका विद्यार्थ्याची. महिने वर्ष प्रिपरेशन करतायत, स्वप्न पाहतायत सरकारी नोकरीची, कुटुंबाची अपेक्षा, आपली मेहनत, सगळं काही एका परीक्षेवर. पण ॲडव्हर्टाइजमेंटच लेट आलं, एज लिमिट संपलं, फॉर्म भरायचा अधिकारच गेला. हे योग्य आहे का? एका विद्यार्थ्याचं पूर्ण वर्ष, त्याचं भवितव्य सरकारच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिलेमुळे धोक्यात आले. यात विद्यार्थ्याचा काय दोष? शून्य. त्यांनी तर वेळेवर सगळंच केलं, मग त्यांना का पेनल्टी द्यावी लागते? सरकारच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिलेची शिक्षा निर्दोष विद्यार्थ्यांना का द्यायची? ॲडव्हर्टाइजमेंट लेट आलं म्हणून काय झालं? GR काढा, लिंक ओपन करा, फॉर्म भरायची संधी द्या. हजारो विद्यार्थी पुण्यामध्ये रस्त्यावर उतरले का? कारण त्यांच्याकडे पर्याय नाहीये. स्ट्राईक हा सोल्युशन नाही, पण जेव्हा कोणी ऐकत नाही तेव्हा आवाज उठवावा लागतो. आणि आता हा आवाज पुण्यापुरता राहिलेला नाही, पूर्ण महाराष्ट्रातून उठतो. मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी नेतृत्व करूनही सरकारने अजून काहीच निर्णय दिलेला नाही आणि पेपरसाठी फक्त काही तास बाकी आहेत. विद्यार्थ्यांच्या मागण्या अगदी स्पष्ट आहेत. एज लिमिटची डेट 1 नोव्हेंबर 2025 ऐवजी 1 जानेवारी 2025 पकडावी. तातडीने GR काढून फॉर्म भरण्यासाठी लिंक ओपन करून द्यावी. एज बार झालेल्या एलिजिबल विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची संधी द्यावी. या काही अनरिजनेबल मागण्या आहेत का? नाही ना. ते फक्त त्यांचा न्याय मागतायत, त्यांना त्यांचा हक्क हवाय. हा आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे. आज एमपीएससीचा विद्यार्थी, उद्या दुसरा कोणी. शेअर करा हा मेसेज, स्प्रेड करा अवेअरनेस. विद्यार्थ्यांना एकटे पडू देऊ नका, आवाज उठवा. GR आता, न्याय आता.